नमस्कार मैत्रिणींनो, आज आपल्याकडे आले आहेत डॉक्टर मिनल मेहेंदळे. त्या गायनाकोलॉजिस्ट आहेत आणि आय थिंक मला खूप दडपण आलंय कारण हा आज माझा पहिलाच असा व्हिडिओ आहे की ज्याच्यामध्ये मी एका डॉक्टरांना बोलवलंय आणि त्यांना प्रश्न विचारायचे आहेत. तर मला ते खूप अवघड वाटलं. तर मी डॉक्टरांना अशी विनंती करते की त्या स्वतःहूनच सगळे विषय त्यांना जे माहिती आहेत, कारण त्यांना 15 वर्षाचा अनुभव आहे, तर त्या पहिल्यांदा स्वतःची ओळख करून देतील आणि मग त्यांच्या 15 वर्षाच्या अनुभवातनं जे त्यांना वाटतं की सगळ्या स्त्रियांना कळलं पाहिजे तर ते त्या सांगतील. मला त्या खूप वर्ष माहिती आहेत, पण मला त्यांना एक गोड आई, एक उत्साही आई आणि आपल्या मुलांना खूप साऱ्या गोष्टी शिकवणारी आई म्हणून माहिती आहे, जरी मला त्या गायनाकोलॉजिस्ट म्हणून माहिती असल्या तरी. तर आज आपण ना त्यांनाच, मी त्यांच्याकडेच देते माईक आणि त्यांना सांगते की तुम्हीच सगळं आम्हाला सांगा. मी जरी त्यांचं वाचली असली इन्फॉर्मेशन, तर मला मी जे कॅप्चर केलं ते असं की त्या कॉलनी नर्सिंग होम जे अगदी माझ्या माहेरच्या जवळच आहे, तर तिथे पण आहेत. ज्युपिटर हॉस्पिटल जे माझ्या या घराच्या जवळ आहे तिकडे पण आहेत आणि त्या वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे बऱ्याच ठिकाणी गेलेल्या आहेत. तर मला वाटतं त्यांच्या शब्दात ऐकलं तर ते जास्त छान वाटेल. तर डॉक्टर मिनल, मला वाटतं तुमच्याकडेच मी येते आणि तुम्हीच आता आम्हाला सांगा की जे तुम्हाला सांगायचं आहे. नमस्कार, थँक्यू सगळ्यात आधी मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल. आणि नमस्कार, माझं नाव डॉक्टर मिनल मेहेंदळे. मी कन्सल्टंट गायनेकोलॉजिस्ट MJM हॉस्पिटल, घोले रोड, पुणे. मॅडमनी जसं आता सांगितलं की येस, कॉलनी नर्सिंग होम इथे माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे. आणि येस, आय एम अटॅच टू डिफरंट हॉस्पिटल्स, म्हणजे आपल्या औंधमध्ये म्हणा, ज्युपिटर किंवा बाकी, पण मेनली मी MJM हॉस्पिटलला असते, घोले रोडला. ओके. सो आज आपलं हे भेटण्याचं मेन कारण हेच होतं की बरेचसे प्रश्न असे असतात की जे बायकांना उद्भवतात आणि त्यांना असं वाटतं की आपल्याला हे नक्की याच्याबद्दल कोण माहिती चांगलं देईल. कारण डॉक्टरांना बरेचदा अप्रोच करणं थोडंसं डिफिकल्ट असतं. गुगलवर नक्की भरपूर माहिती असते, पण ती माहिती चांगली असेलच किंवा ती ऑथेंटिक असेलच असं नाही. बरेचदा गुगलवर आपण एखादा प्रश्न विचारला किंवा एखादा आपण सिम्पटम बद्दल विचारलं की त्याचा अंत हा कॅन्सरमध्ये असतो आणि मग बायका घाबरतात किंवा अरे हे आपण जे बघतोय ते बरोबर आहे का नाही. तर म्हणून आपण हे, आणि वी आर ट्राईंग टू कीप इट इनफॉर्मल, की आपण खूप जास्त टेक्निकल नाही, पण जी माहिती आपल्याला गरजेची आहे किंवा जे तुम्हाला कामाचं आहे ते आपण नक्की बोलणार आहोत. ओके. सो आज आपण आजच्या एपिसोडची किंवा आपण आजच्या टॉकची सुरुवात जी करतो आहे ती मेनोपॉझल आणि रिलेटेड गोष्टींनी आपण करणार आहोत. सो बेसिकली मेनोपॉज म्हणजे काय? पाळी येण्याला किंवा पाळी सुरुवात होण्याला आपण मेनार्की असं म्हणतो किंवा मेनार्कीची सुरुवात जी असते ती. जसं जसं रिप्रोडक्टिव्ह लाईफ संपत आलेलं असतं किंवा ज्याला रजोनिवृत्ती असं म्हणतात मराठीमध्ये, त्याला आपण मेनोपॉज असं म्हणतो. सो बऱ्याच बायकांना असं असतं की आपल्याला कसं कळेल की आता आपल्याला मेनोपॉज आला आहे किंवा हे सिम्पटम्स जे आहेत हे नॉर्मल म्हणून आपण सोडून द्यायचे का, याच्या मागे खरंच काहीतरी गंभीर आजार असू शकतो आणि मग त्याच्यावर आपल्याला बघायला हवं की काहीतरी करायचंय का नाही. सो आमच्या हिशोबाने मेनोपॉज म्हणजे इज डिफाईन्ड ऍक्च्युली की 1 वर्ष पूर्ण जर तुम्हाला पाळी आली नाही तर त्याला आपण मेनोपॉज असं म्हणतो. बरेचदा मेनोपॉज हा डिफाईन करताना जसं आपण रेट्रोस्पेक्टिव्हली म्हणतोय की 1 वर्ष पूर्ण पाळी आली नाही की मग आपण डिफाईन करू. पण हे कसं होणार? कारण काही लोकांना 6 महिने पाळी येत नाही, मग अचानक 2-4 महिने पाळी येते किंवा खूप जास्त हेवी ब्लिडिंग होतं, मग हे कमी जास्त होणं. सो याला आपण पेरीमेनोपॉझल काळ असं म्हणतो किंवा पेरीमेनोपॉझल फेज, की जे मेनोपॉज व्हायच्या आधीचे 2-3 वर्ष आहे. काही लोकांमध्ये ते 1 वर्षाचा काळ असू शकतो, काही लोकांमध्ये 3-4 वर्षाचा काळ असू शकतो. आपल्या एकंदरीत राहणीमान, आपलं वय, आपल्या आईचा मेनोपॉज कधी आला होता, आपली रिप्रोडक्टिव्ह लाईफ कशी होती आणि आपल्या बाकीच्या इतर सवयी, या सगळ्यानुसार आपलं हे चेंज होऊ शकतं. सो इट हॅज जेनेटिक ॲज वेल एज इट हॅज सर्टन लाईफस्टाईल थिंग्स की विच कॅन मॉडिफाय युअर मेनोपॉज. आजकाल एक गोष्ट आम्हाला खूप जास्त प्रकर्षाने जाणवते की मेनोपॉज जसं आपण म्हणतो की 50ला किंवा 45 वर्षाच्या पुढे यायला पाहिजे. अनेक बायकांना किंवा अनेक मुलींना आम्ही हॉर्मोनल जे तपासण्या करतो तेव्हा आमच्या असं लक्षात येतं की त्यांचे हॉर्मोन्स मेनोपॉझल लेवलला अगदी 30-35 येतात. अँड इट्स अ व्हेरी स्ट्रायकिंगली थिंग विच इट्स व्हेरी वरिंग फॉर अस, बिकॉज आता पूर्वीच्या काळी कसं होतं ना, बायकांचं वय जे होतं ते 40, 45, 50 याच्या पुढे बायका जगायच्या नाही, कारण आयदर बाळणपणामध्ये किंवा एकंदरीत आजार किंवा आपला लाईफ स्पॅनच तेवढा नव्हता. म्हणजे आय एम टॉकिंग अबाउट 100 years बॅक. पण हळूहळू आता कसं झालंय, आपला लाईफ स्पॅन वाढलाय, त्याच्यामुळे पोस्ट मेनोपॉझल एखादी बाई साधारण 40 वर्ष जगू शकते. सो पूर्वी सारखं मिडल एज हे 30s मध्ये नाहीये. मिडल एज नाव डेज इज 50s.
ओके, आणि त्याच्या पुढे अजून आपण जगणार आहोत. तो हा जो पुढचा काळ आहे म्हणजे नॉट जस्ट मेनोपॉज बट पोस्ट मेनोपॉझल पिरियड ऑल्सो इज इम्पॉर्टंट. ओके, तर आता आपण समजा म्हटलं की जसं मी तुम्हाला म्हटलं की प्री मेनोपॉझल मध्ये जे पाळी जी आहे ती कमी जास्त होते. सो आपल्याला कसं हे करायला पाहिजे की वेदर हे दिस इज ॲबनॉर्मल ऑर वेदर दिस इज नॉर्मल. सो जनरली व्हॉट वी ॲडवाइस इज दॅट आफ्टर 40s सगळ्या लेडीजने काही जसं आपण इयरली आपले चेकअप्स करतो, आपण ब्लड टेस्ट करतो, शुगर करतो, लिपिड करतो, 100 टेस्ट करतो, जे वर्षापासून केली पाहिजे आयडियली 40च्या पुढे करायला पाहिजे, दरवर्षी करायला पाहिजे. सो ब्लड टेस्ट आपल्याला लॅब सगळे ऍडवाइस करतातच किंवा आपल्याला लॅबमध्ये गेलं की ते आपल्याला पॅकेजेस देतात की तुम्ही हे टेस्ट करा, ते टेस्ट करा. पण त्याच्यामध्ये महत्वाचं एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की गायनेकोलॉजिकल चेकअप डिलिव्हरी झाल्यानंतर बायका अजिबात आपल्या गायनेककडे जातच नाही. बिकॉज दे फील दे डोंट हॅव अ प्रॉब्लेम, विच इज ओके. यू डोंट हॅव अ प्रॉब्लेम, दॅट्स फाईन. बट आपल्याला दरवर्षी काही चेकअप जर केले तर काही गोष्टी आपण लवकर डायग्नोज करू शकतो आणि लवकरच्या स्टेजमध्ये डायग्नोज केले की त्याची ट्रीटमेंट लवकर होते आणि मग डेफिनेटली आपल्याला पुढे जो कॉम्प्लिकेशन्स होणार आहेत ते कमी होतात. सो 40 नंतर प्रत्येक बाईला जसे ब्लड टेस्ट करणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये आपण हिमोग्लोबिन ज्याला म्हणतो किंवा शुगर्सचे टेस्ट असतात, लिपिडचे टेस्ट असतात, तसंच थायरॉइडची टेस्ट करणं फार गरजेचं असतं. कारण थायरॉइड बऱ्याच लोकांना म्हणजे थायरॉइड ही ग्लँड आपल्या सगळ्यांना असते पण त्याचे हॉर्मोन्स जे कमी जास्त होतात ते आपल्याला बरेचदा 40 नंतर जाणवतात की ते येत आहे म्हणून. सो आपण थायरॉइडची टेस्ट करणं गरजेचं असतं. त्याचप्रमाणे पॅप स्मिअर, आता रिसेंटली एक कॉन्ट्रोवर्सी झाली, आय विल नॉट नेम इट, बट सर्वायकल कॅन्सर बद्दल जनजागृती करण्याचा एक प्रयत्न झाला विच वॉज मे बी नॉट व्हेरी सक्सेसफुल ऑर वॉट, बट आय फील की जनजागृती ही आम्ही ॲज गायनेकोलॉजिस्ट आम्ही नेहमी करतो. एव्हरी टाइम वेन देर इज अ टॉक और वेन एव्हर वी गेट अन अपॉर्च्युनिटी वी ऑलवेज मेन्शन अबाउट सर्वायकल कॅन्सर. ब्रेस्ट कॅन्सर बद्दल तुम्हाला माहिती आहे की सगळेजण खूप बोलतात पण सर्वायकल कॅन्सर बद्दल तितकं बोलत नाही. ओके, सो सर्वायकल कॅन्सर म्हणजे काय आहे तर आपल्याला गर्भाशयाची जी पिशवी आहे याला म्हणतात गर्भाशयाची पिशवी. दोन्ही बाजूला गर्भनलिका असतात आणि दोन्ही बाजूला बीजकोश किंवा ओव्हरीज असतात. आणि जर तुम्ही बघितला हा योनी मार्ग आहे आणि ही जी आहे ही सर्व्हिक्स आहे किंवा पिशवीचं तोंड, गर्भाशयाच्या पिशवीचं तोंड. आता हे आतमध्ये लपलेलं असतं, हे कोणीही बघणार नाही वरून, नॉट इव्हन द हजबंड ऑब्व्हियसली बिकॉज इट इज नॉट विजिबल, इट इज इनसाइड. ओके, सो दिस इज सीन ओनली बाय द गायनेकोलॉजिस्ट. वी डू अ पर स्पेक्युलम एक्झामिनेशन आणि मग आम्ही हे बघतो. सो ही टेस्ट जी आहे याच्यामध्ये पॅप्समियर आपण म्हणतो, म्हणजे एक ब्रश असतो की जो आपण त्या सर्व्हिक्स मधनं फिरवतो आणि तो आपण तपासायला पाठवतो. आजकाल पूर्वीच्या काही स्मिअर करायचे, आता आपण लिक्विड बेस्ड सायटॉलॉजी करतो. आणि याची गोष्ट अशी की हा जो कॅन्सर आहे किंवा इथला होणारा जो कॅन्सर असतो त्याची आपण प्री कॅन्सर स्टेज म्हणजे 20 वर्षापूर्वी किंवा 10 वर्षापूर्वी आपण हे डायग्नोज करू शकतो आणि तिथल्या तिथे जर त्याला ट्रीट केलं तर तो पुढे जाणारच नाही. अँड इट इज वन ऑफ द कॉमनेस्ट कॅन्सर्स इन इंडियन वुमन विच पीपल डोंट नो अबाउट. ओके, सो हे जे आहे हे आपल्याला नक्की पॅप्समियर नावाची जी टेस्ट आहे ही केली पाहिजे. सिमिलरली मॅमोग्राफी म्हणजे जी ब्रेस्टची जी एक्सरे असतो किंवा सोनोग्राफी, ती इज मॅमोसोनोग्राफी आणि मॅमोग्राफी, या दोन्ही टेस्ट ज्या आहेत ह्या 40 नंतर आयडियली इच इयर यू शुड गेट इट, केल्याच पाहिजे. ओके, आता ही जी पॅप्समियर नावाची टेस्ट आहे त्याच्यासोबत आम्ही आजकाल एक HPV DNA नावाची टेस्ट करतो. HPV DNA म्हणजे काय आहे तर सर्वायकल कॅन्सर हा एकमेव असा कॅन्सर आहे की जो एका व्हायरसने कॉज होतो किंवा एक व्हायरस. आता कोविडमुळे सगळ्यांना व्हायरस हे माहितीच आहे, कळलेलंच आहे. त्याच्यावर वॅक्सिन सुद्धा अवेलेबल आहे. आपण पुढच्या एपिसोडमध्ये जेव्हा लहान मुलींच्या बद्दल बोलणार आहोत त्यावेळेला मी वॅक्सिन बद्दल नक्की सांगणार आहे. आणि हे जे आपण सांगतो आहे की जे मेनोपॉझल किंवा याच्या आधीच्या ज्या बायका आहेत त्यांनी जर ही टेस्ट करून घेतली तर HPV DNA जर आपण केली आणि ती निगेटिव्ह असली तर आपण दर 3 वर्षांनी टेस्ट रिपीट केली तरी चालते. जर पॅप्समियर तुमचं नॉर्मल असेल तर आपल्याला ते दरवर्षी मात्र करायला लागतं. सो HPV DNA केलं तर 3 वर्ष काही केलं नाही तरी चालतं. नाउ देर इज वन व्हेरी मिथ अबाउट दिस टेस्ट. ओके, म्हणजे बायकांना जेव्हा आम्ही ओपीडीत सांगतो की तुम्हाला ही टेस्ट करणं गरजेचं आहे किंवा करायला हवी तर ते म्हणतात नाही ही खूप पेनफुल टेस्ट आहे, आम्ही नाही करणार. ओके, बट इट इज नॉट लाईक दॅट. इट इज जस्ट अ मिनिट, इट डझंट टेक 1 मिनिट. इट इज ॲज गुड एज अ गायनेकोलॉजिकल चेकअप. आणि आपल्याकडे आता ह्या एपिसोड किंवा आपल्या चॅनलतर्फे आपण बायकांना नक्की सांगूयात की घाबरून जाऊ नका. ही टेस्ट करायला 2 मिनिटं सुद्धा लागत नाही. तुमची जर पाळी चालू असेल तर पाळी संपल्यानंतर म्हणजे 7व्या-8व्या दिवशी नंतर आम्ही जनरली करायला सांगतो. आणि ज्यांची पाळी ऑलरेडी पूर्ण बंद झाली त्यांना तर करायला काहीच हरकत नाही. सो दीज आर सर्टन टेस्ट की ज्या आपण करायला हव्या.
अपार्ट फ्रॉम दिस कुठले सिम्पटम्स आहेत की तुम्हाला जे मेनोपॉज आहे असं वाटतंय किंवा तुम्हाला हे होत आहे? तर जनरली पाळी अनियमित होणे, खूप दिवस पाळी न येणे किंवा एक 6-6 महिने पाळी न येणे, त्याचसोबत काही लोकांना हॉट फ्लशेस म्हणजे अचानक गरम, बाहेर एसी चालू आहे किंवा थंड वातावरण आहे, इतरांना थंडी वाजते पण आपल्याला गरम होत आहे किंवा आपल्याला एकदम श्वास गुदमरल्यासारखं वाटतंय, ओपन एअरची गरज वाटते. दीज आर कॉल्ड एज हॉट फ्लशेस, व्हेरी कॉमन सिम्पटम इन ड्युरिंग मेनोपॉज और प्री मेनोपॉझल एज अँड मेनी अ टाइम्स इट इज ट्रीटेबल. ओके, प्री मेनोपॉज, ड्युरिंग मेनोपॉज म्हणजे जेव्हा ते हा, तर मेनोपॉज इज डिफाईन्ड आफ्टर 1 year ऑफ नो मेन्सेस. 1 वर्ष पाळी menopause आलीच हे नाही त्याच्यानंतर मेनोपॉज असतो. Correct. तो किती दिवस चालतो? तर लाईफ लॉंग. ओके, सो मेनली इट इज नॉट Okay. जस्ट द मेनोपॉज बट इज द पेरीमेनोपॉझल पिरियड, म्हणजे पाळी जाण्याच्या वेळेसच्या आधीचा आणि नंतरचा काळ, म्हणजे हे 2-4 वर्षाचा काळ असू शकतो. सो पाळी गेली की त्याला मेनोपॉज म्हणतात. Yes, ओके, आणि आधी जे आपल्याला त्रास होतात, कधी ते पाळी येते, perimenopause. कधी नाही येत, कधी Correct. पण मेनोपॉज मध्ये पण हॉट फ्लशेस येतात, येस बरोबर? येस येस, कारण तुमचे हॉर्मोन्स इस्ट्रोजन पूर्ण कमी होतं Okay. त्याच्यामुळे. आता हा हॉट फ्लशेसचा वगैरे किंवा ह्याचा जो त्रास असतो तो जनरली पाळी गेल्यानंतर 1-2 वर्ष जास्त राहतो, हा. काहींना कमी काहींना जास्त. ओके, ज्यांना जास्त होतो त्यांना ट्रीटमेंट किंवा हॉर्मोनल काही द्यायला लागतं आम्हाला. हम्म. बरेचदा ह्याचा नॉर्मल लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्सनी किंवा थोडंसं काउन्सिलिंग करून हा त्रास कमी होऊ शकतो. बेसिकली ऍक्सेप्टन्स असलं ना की आपल्याला माहिती आहे की आपल्याला काय होत आहे, तर आपण हे करू शकतो. इट इज ओके. इरिटेबिलिटी म्हणजे चिडचिडेपणा. माझ्याकडे येणाऱ्या मॅक्सिमम पेशंट म्हणजे पेशंटपेक्षा त्यांची मुलंच सांगतात की आईची खूप चिडचिड होते आजकाल, उगाच छोट्या छोट्या कारणांवरनं ती चिडचिड करते. सो येस, इरिटेबिलिटी इज वन ऑफ द सिम्पटम्स, बिकॉज आपलं इस्ट्रोजन कमी झालेलं असतं, त्याच्यामुळे ऑब्व्हियसली हे थोडेसे हॉर्मोनल बदल जे असतात त्यामुळे हा त्रास होतो. सो हा जरी त्रास होत असला, डिप्रेशन, काही लोकांना डिप्रेशनचा पण त्रास होतो, म्हणजे अचानक रडू येणं, काही कशात उत्साह न राहणं, काम जे आधी आपण खूप चांगलं करायचो पण आता आपण करू शकत नाही. आणि डिपेंडन्सी बेसिकली या वयामध्ये काय होतं ना, आपले हॉर्मोनल चेंजेस होतात, प्लस जनरली स्पाऊस किंवा नवरा ज्यांचं प्रमोशन झालेलं असतं किंवा दे आर ॲट द टॉप ऑफ देअर करिअर और पीक ऑफ देअर करिअर ड्युरिंग दिस टाइम, अँड चिल्ड्रन हॅव गॉन आउट ऑफ द नेस्ट किंवा ते शाळेत आईवरची जी डिपेंडन्सी असते पोरांची, जी लहानपणी पोरांच्या आजूबाजूला आईचं जे सगळं जग असतं ते बऱ्यापैकी कमी झालेलं असतं. आणि अशा वेळेला जर तुमचे स्वतःचे काही हौस किंवा तुमचे हॉबीज नसतील किंवा तुमचं स्वतःचं काही आयुष्य नसेल तर इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट फॉर दोज लेडीज. सो आता तुम्ही जे करताय ते इतकं छान आहे, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुम्ही बघता आणि त्याच्यातनं ते जे व्हिडिओज तयार करता, सो त्याच्याने डेफिनेटली तुमचं स्वतःचा मूड एलिव्हेटेड खूप आनंद वाटतो, खूप आनंद. अगदी बरोबर. आणि सो यू फील गुड अबाउट इट, राईट? बरोबर आहे. पण तरी मला एक प्रश्न आहे की जेव्हा इस्ट्रोजन कमी होतं, म्हणजे पिरियड जाऊन तुम्ही म्हणता तसं ते हॉट फ्लशेस वगैरे येतात, पण अजून काही इस्ट्रोजन नसल्यामुळे परिणाम होतात का? हो, तर इस्ट्रोजन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अवर हार्ट अँड अवर बोन्स. ओके ओके, सो म्हणूनच आपल्याला जितकं मेनोपॉज डिले होईल तितकं ऍक्च्युली चांगलं आहे. लवकर मेनोपॉज येऊन उपयोगाचं नाही, कारण मग आपले हाडं ठिसूळ होतात. म्हणून जे जनरली सांगितलं जातं की तुम्ही 40 नंतर दूध प्यायला पाहिजे किंवा कॅल्शियमचा इंटेक घेतला पाहिजे, हे एवढ्यासाठी कारण आपले हाडं जे आहे ते आता ठिसूळ होत चालली. आणि काही लोकांमध्ये ज्यांच्यामध्ये प्रमाण कमी असेल, समजा दूध किंवा दूधजन्य पदार्थ म्हणजे दही, ताक वगैरे आम्ही म्हणतो की जे तुम्ही घेऊ शकता, किंवा कॅल्शियम सप्लिमेंटेशन जे घेत नाही, त्यांचे हाडं जनरली ठिसूळ होतात आणि लवकर फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते. ओके, मग कोणत्या वयापासून हे कॅल्शियम घेतलं पाहिजे? आयडियली 40 नंतर घेतलं पाहिजे. ओके, पण आता डेली कॅल्शियम सप्लिमेंटेशन खरंच घेणं कितपत योग्य आहे, कारण त्याचे काही बाकी पण इफेक्ट्स असू शकतात. काही लोकांना त्याच्यामुळे किडनी स्टोन्स वगैरे होतात. सो मग अशा वेळेला आम्ही सांगतो की तुम्ही डायटरी इंटेक जास्त वाढवा, आणि ज्यांना बॅक एकचा वगैरे त्रास होतोय नक्की व्हिटॅमिन D3 ची टेस्ट करून घ्या. आणि व्हिटॅमिन D3 बऱ्याच आजकाल आपण बघतो, आम्ही बघतो ऑलमोस्ट 80 to 90% लोकांची डेफिशियन्सी असते व्हिटॅमिन D3 मध्ये. ओके, कारण आपण उन्हामध्ये जातच नाही, आणि पुण्यामध्ये तर आपण सगळं बांधून आहे ना, म्हणजे इव्हन द मॉर्निंग इफ यू गो आउट आपल्याला सनलाईट मिळतच नाही, धूळ वगैरे येते म्हणून आपण बांधतो. पण दॅट इज थोडा वेळ लोक बाहेरच्या देशात आपल्या देशात उन्हासाठी येतात आणि आपल्याकडे आहे आणि आपण वापरत नाही. सकाळचं कोवळं आयडियली सकाळी 7 ते 10 मधलं, 10 पुढे जनरली नाही, 15 मिनिटं घेतलं, 15 मिनिटं ते अर्धा तास, दॅट इज गुड. म्हणजे आणि अगदी काय आपल्याला उघडं बसायचं नाहीये, पण हातापायांना, चेहऱ्याला हे जे आपल्याला मिळतं ते मिळायला हवं, व्हिटॅमिन D मिळायला. ओके ओके.
सो दिस इज वन ऑफ तुम्ही द आमच्या प्रेक्षकांना एक कॉमन गोळी सांगू शकता बायकांना की जी तुम्ही त्यांनी घेतली पाहिजे. आय विल नॉट रेकमेंड एनी ब्रँड एज सच, पण कॅल्शियमच्या बऱ्याच अवेलेबल कुठली घेतली असतात, तरी अगदी चालते. चालतं, काही आणि problem त्याला नाही. काही असं आहे की एम्प्टी स्टमक घ्यायला पाहिजे? अजिबात नाही. खाणं पिणं करून आणि Breakfast च्या तुमच्या म्हणजे आयडियली स्पीकिंग तुमचे जे कोणी रुटीन कन्सल्टंट आहेत किंवा जे आहेत त्यांना ते तुम्हाला विचारून. विचारून घेतलेलं नक्की चांगलं असतं. कारण डोसेजेस वेगळे असतात, म्हणजे 500 मिलीग्रामच्या गोळ्या असतात, 1000 मिलीग्रामच्या गोळ्या असतात. तर ऑफकोर्स जितक्या जास्त आपण हे सप्लिमेंट म्हणून घेतोय आजकाल, विटॅमिन B12 किंवा मल्टीविटॅमिन किंवा वेल वुमन वगैरे असे काय काय म्हणजे जे असे सप्लिमेंट्स असतात की ज्याच्यात सगळ्या गोष्टींचा भडीमार असतो. तर नॉट ऑलवेज दॅट एव्हरीथिंग इज रिक्वायर्ड. इफ युअर डाएट इज गुड, इफ युअर अदर ऍक्टिव्हिटीज आर गुड, यू मे नॉट रिक्वायर मेनी सप्लिमेंट्स. व्हॉट डू यू मीन बाय गुड डाएट? हा, गुड डाएट अगेन इज अ बॅलन्स्ड डाएट, म्हणजे ज्याच्यामध्ये आपले सगळे प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स आणि विटॅमिन, मिनरल्स या सगळ्याचा एक संतुष्ट किंवा संतुलित आहार असतो. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की जे जेवण किंवा जेवढं अमाऊंट ऑफ फूड आपण 20 मध्ये किंवा 30 मध्ये खायचो, नॉट नेसेसरी 40 नंतर किंवा 50 नंतर आपल्याला तेवढंच. आपली रिक्वायरमेंट ऑफ बॉडी गोज ऑन डिक्रीजिंग बिकॉज अवर डिफरंट मेटाबॉलिझम इज डिफरंट. सो ऑब्व्हियसली तेवढंच तुम्ही जर खाल्लं तर डेफिनेटली तुमचं वजन जास्त वाढत जाईल. थोडा आहार आपल्याला हवा तसं, जसं आपण नेहमी म्हणतो की थोडी एक पोळी खाण्या इतपत जागा आपल्या पोटात शिल्लक राहिली पाहिजे. येस, so that is very good because then it doesn't cause acidity, it doesn't cause weight gain. सो कमी खाल्ल्याने ऍसिडिटी होत नाही. नाही, एका वेळेला तुम्ही खूप पोटभर खाल्लं आणि मग तुम्ही ऑब्व्हियसली लवकर झोपलात किंवा आडवे झालात की ते ऍसिडिटी होणार. सो स्मॉल फ्रिक्वेंट मील्स इज अ गुड आयडिया. ओके. दॅट गिव्स अ दिस थिंग. आणि याच्यामध्ये जसं मी तुम्हाला आधी पण म्हटलं की दूध, ताक, दही, पनीर या सगळ्या गोष्टींचा आहार आपल्या याच्यामध्ये असला पाहिजे. ताक इज वन ऑफ द बेस्ट थिंग्स, म्हणजे इट विल गिव्ह यू गुड लॅक्टोबॅसिलस, जे पचन शक्तीसाठी जे महत्वाचं असतं ते मिळतं. कॅल्शियम मिळतं, पाण्याचं प्रमाण जातं त्याने की जे आपण अदरवाईज आपण पित नाही. आणि मी आता चॅनेलवर असंच सांगते की प्रत्येक मील मध्ये एक छोटस प्रोटीन ठेवा. हे मी सांगताना बरेचदा सगळ्यांना सांगते की आपण जेव्हा डाएटिंग म्हणजे वजन कमी करण्यासाठी वगैरे जेव्हा आपण करतो त्यावेळेला आपण काय करतो, आपण भात घेतो आणि त्याच्यावर वरण टाकतो. डोंट डू दॅट. वरणाची वाटी घ्या आणि त्यात थोडासा भात टाका, म्हणजे वरणाचं क्वांटिटी किंवा डाळीची क्वांटिटी आपली जास्त जाईल. सिमिलरली भाजी जास्त घ्या, सॅलड जास्त घ्या आणि पोळी किंवा चपाती कमी खा किंवा भाकरी असेल तर. यांनी काय होतं ना की आपल्याला भरपूर फायबर्स मिळतात, भरपूर प्रोटीन्स मिळतात आणि कॅल्शियम तर नक्की मिळतच. आणि कमी खायचं हे तुम्ही सांगता थोडंसं. दॅट इज अ बेटर संध्याकाळी स्पेशल. कारण बऱ्याच वेळा मला खायला खूप आवडतं तर खाते आणि मग कधी कधी असं होते. आणि आपली रिक्वायरमेंट्स थोडंसं जसं जसं वय वाढतं तसं तसं या गोष्टी कमी होतात. पण ते अजून ना लक्षात ठेवावं लागतं की आपलं वय वाढलं. लक्षात येत तसं असं नाही करायचं. आपलं वय नाही वाढलंय, शरीराचं वय वाढलंय, आपण यंगच राहायचंय. व्हेरी गुड पॉइंट. बरोबर ना. अदरवाईज यू विल फील व्हेरी सॅड की अरे बापरे 40 आली तर आता मी म्हातारी झाले का. तर असं नाहीये. ऑब्व्हियसली लाईक आय सेड वी हॅव 40 years टू गो आफ्टर 40 years. म्हणजे ना ऑलमोस्ट हाफ ऑफ आवर लाईफ इज रिमेनिंग है ना. सो या सगळ्या गोष्टी. सोनोग्राफी एक करणं खूप गरजेचं आहे. सोनोग्राफी म्हणजे काय होतं की पोटाची सोनोग्राफी म्हणजे USG ॲब्डोमेन आणि पेल्विस ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण करणं फार गरजेचं असतं. याचं कारण असं ना की बरेचदा काय होतं की काही ओव्हेरियन मासेस असतात किंवा ओव्हरीज मध्ये कधी कधी काही गाठी निर्माण होतात किंवा फायब्रॉइडच्या गाठी असतात की ज्या सुरुवातीला छोट्या असू शकतात पण मेनोपॉझल काळात त्या अचानक वाढू शकतात. मग अशा वेळेला ते मिस व्हायला नको म्हणून आपण सोनोग्राफी सांगतो. ओके. सो या सगळ्या तुम्ही जे टेस्ट सांगताय त्या मला एकाच हॉस्पिटलमध्ये जाऊन करायच्या असतील तर पुण्यातल्या वेगवेगळ्या भागात एक आयडिया द्याल का की इकडे इकडे जाऊ शकता? साधारण मोठे हॉस्पिटल्स जे असतात त्यांच्याकडे सगळ्या हे अवेलेबल असतात एक्सेप्ट फॉर मॅमोग्राफी जी फार त्याचे स्पेसिफिक सेंटर्स असतात तिथेच तुम्हाला करून घ्यायला लागतं. पण बाकी ब्लड टेस्ट, सोनोग्राफीज ह्या मेजर हॉस्पिटल्समध्ये सगळीकडे आपल्याकडे होत असतात. म्हणजे जसं रत्ना हॉस्पिटल आहे, ज्युपिटर, अगदी ज्युपिटर, रत्ना, MGM किंवा तुम्ही लॉंग फॉर्म आहे काय? मनोहर जोशी मेमोरियल. ओ मनोहर जोशी. आता त्याचं MGM झालंय. जोशी हॉस्पिटल जे जुनं होतं. या सगळ्या गोष्टी जनरली एनी बिग हॉस्पिटल विच हॅज ऑल द फॅसिलिटीज अंडर वन रूफ यू कॅन गेट इट डन. ऑर इट्स अप टू यू. ज्ञानेश्वर पादुका चौकात उजवीकडे गेलं की डावीकडे जे आहे अगदी पूर्वी ते आम्हाला मनोहर जोशी करेक्ट जोशी हॉस्पिटल म्हणून. तर ते आता त्यांच्या मेमोरी म्हणजे जे मोठे डॉक्टर जोशी त्यांच्या मेमरीमध्ये ते मनोहर जोशी मेमोरियल असं झालेलं. ओके. छान हॉस्पिटल. येस येस थँक्यू. तुम्ही सगळ्या वेगवेगळ्या छान छान हॉस्पिटलमध्ये येस ज्युपिटर, कॉर्नेल श्रीगम आणि इकडे. येस ग्रेट.
ओके. सो अजून काही बायकांना मेनोपॉज बद्दल अजून काही मेन ऑल दीज थिंग्स लाईक आय सेड की पॅप्समियर करून घेणं, मॅमोग्राफी मॅमोसोनोग्राफी करून घेणं, इयरली चेकअप्स करून घेणं गायनेकोलॉजिस्ट कडनं. आणि सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये एक गोष्ट मी जी माझ्या बऱ्याचशा लेक्चर्समध्ये पण सांगत असते की ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन. ओके म्हणजे काय की आपण डॉक्टरांकडे तर जातोच, पण स्वतः ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन करणं म्हणजे काय असतं की आपले ब्रेस्ट आपल्याला बघायचे की त्याच्यामध्ये कुठे काही प्रॉब्लेम्स नाही निर्माण होते ना. हे कसं असतं की जेव्हा आम्ही सांगतो की तुम्ही साधारण आरशासमोर उभं राहून दोन्ही ब्रेस्ट बघायचे की कुठे काही एक जास्त एक कमी असं नाही होत आहे ना, किंवा फरक काही जाणवत आहे का, एखादा लंप जाणवायला लागलाय का, काही आपली संत्र्याची स्किन कशी असते ना, ऑरेंज ज्याला म्हणतो आपण संत्र्याची स्किन अशी आतमध्ये अशी ओढल्या गेली असते बघा, एक एक धागा असा ओढल्या गेलेला असतो. तर तसं काही अपिअरन्स दिसतंय का, किंवा कुठे लालसरपणा आहे का, किंवा काही सिक्रिशन निपलमधनं काही रक्त येत आहे किंवा काही दूध आल्यासारखं काही सिक्रेशन आल्यासारखं की जे अपेक्षित नाहीये आफ्टर 50s or आफ्टर 45 years. सो असं जर काही असेल, एनिथिंग विच इज एबनॉर्मल, यू हॅव टू गो अँड शो इट टू द डॉक्टर. ओके. बिलीव्ह मी, दिस हॅज म्हणजे आय टेक दिस अपॉर्च्युनिटी टू टेल की ही ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन मी माझ्या घरच्यांना पण शिकवून ठेवल्यामुळे माझ्या आईचा ब्रेस्ट कॅन्सर अगदी फर्स्ट स्टेजमध्ये डिटेक्ट झाला, होऊ शकला, आणि शी कुड ऍक्च्युली टेक द एंटायर ट्रीटमेंट अँड शी इज फिट अँड फाईन नाउ. सो बेसिकली रोज स्वतःच्या बॉडीकडे ऍटलीस्ट येस, रोज तर बघितलं तर उत्तम आहे, पण महिन्यातनं ऍटलीस्ट एकदा तरी बघा. पटपट साबण लावून आंघोळ करायची. पण अगदी बरोबर, दॅट इज इम्पॉर्टंट की तुम्ही तुमच्या बॉडीकडे तुम्ही काही चेंजेस आहेत का, काही वाटतंय का ॲबनॉर्मल. बरेचदा आपल्याकडे ना अजून एक काय म्हणूया, आपल्याकडे वेळ आहे ना भरपूर, मी प्रश्न बघतीये. सो आपल्याकडे सगळ्यात एक मिथ म्हणूया आपण की एक असं विचार असतो की बॉडीमधनं जर ब्लड कमी गेलं तर बायका जास्त टेन्शनमध्ये येतात की माझ्या घाण गेलेली नाहीये, पूर्ण साफ झाली नाही, म्हणून ते आमच्याकडे जास्त येतात ऍज कम्पेअर्ड टू जेव्हा हेवी ब्लिडिंग होतं. मला तर काही नेहमीच हेवी ब्लिडिंग होत आहे तर मी कशाला दाखवायला जाऊ, पण असं नाहीये. हेवी ब्लिडिंग म्हणजे काय तर 5 किंवा 6 दिवसापेक्षा जास्त ब्लिडिंग होणं, एका दिवशी तुम्हाला 4-4, 5-5, 6-6 पॅड्स लागणं किंवा गाठी जाणं म्हणजे ब्लडचे क्लॉट जाणं. आणि बरेचदा ना बायका दुर्लक्ष करतात स्वतःकडे की हा जाऊ दे ना, बघू आपण नंतर बघू, आणि मग काहीतरी प्रॉब्लेमॅटिक निर्माण होतं. सिमिलरली ज्यांची पाळी संपून बरेच वर्ष झालेले आहेत, म्हणजे स्पेशली घरी जर आज्या असतील तर त्यांना हे आपण त्या सांगायला घाबरतात की अरे अंगावरनं लालसर गेलं, त्यांच्यासाठी ते खूप जास्त कल्चर शॉक असतो की एक तर पाळीविषयी त्या पिढीमध्ये थोडंसं नाही म्हणलं तरी बोललं नाही जायचं, सोळं असायचं, बऱ्याच गोष्टी असायच्या. आणि आता कसं आहे की आता मी माझ्या सुनेला कसं सांगू की मला असा त्रास होतोय किंवा मला अंगावरनं जात आहे, आणि मग ते दुर्लक्ष करतात किंवा अंगावर काढतात, आणि मग ते त्याचं काहीतरी मोठं रूपांतर नंतर होऊ शकतं. कारण एंडोमेट्रियल कॅन्सर्स, ओव्हेरियन कॅन्सर्स हे नंतर 50 नंतर वगैरे जास्त कॉमन असतात. तर ते आपल्याला एनिथिंग विच इज एबनॉर्मल, आपल्या नॉर्मल रुटीनपेक्षा जर ते वेगळं होत असेल तर नक्की ते चेक करून घेणं काय. आणि इट्स ऑलवेज, लोकांना काय वाटतं ना किंवा बायका आपण घाबरतो की अरे मी गेले आणि मला जर काही आजार निघाला तर मग माझ्या फॅमिलीचं काय होईल किंवा काय, पण असं नाहीये. उलट जर आजार निघाला आणि तो जर लवकर ट्रीट करता आला, बरेचदा तो नुसतं गोळ्या औषधांनी होऊ शकतो, बरेचदा मायनर सर्जरी लागते, नॉट नेसेसरी की तुम्हाला पिशवी काढून टाकाय. आजकाल तर आम्ही हिस्टेक्टमी फार कमी करतो, अगदी गरज असेल तरच हिस्टेक्टमी करतो, नाही तर देयर आर मेनी मेडिसिन्स अँड मेनी थिंग्स विच आर अवेलेबल. सो मला जे समजलं ते 40 नंतर साधारण, आणि लक्षात ठेवायचं झालं तर आपला वाढदिवस ज्या महिन्यात येतो परफेक्ट किंवा दर वर्षाच्या सुरुवातीला एकदा पूर्ण हे सगळे चेकअप्स करून घेणं घेण्याचं गरज आहे. दुसरं म्हणजे तुम्ही एकदा मेनोपॉज आला की त्याच्यानंतर लाईफस्टाईल कशी ठेवली पाहिजे, म्हणजे योग्य खाणं ठीक आहे, अजून योग्य खाणं, सम फॉर्म ऑफ एक्सरसाइज. ओके, म्हणजे अगदीच तुमचं जनरली आम्ही हे बघतो की बायकांचं चालणं वगैरे जे असतं ते नंतर त्यांना वेळही मिळतो म्हणून ते सुरू करतात, दॅट्स अ गुड थिंग. तर काहीतरी फॉर्म ऑफ एक्सरसाइज, तुम्ही योगा करत असाल तर योगा अंडर सुपरविजन, अचानक काहीतरी करून तुम्ही हाडं मोडून नाही घ्यायचे आहेत आपण, पण लाईट फॉर्म ऑफ सम एक्सरसाइज, सम फॉर्म ऑफ लाईक ऑफकोर्स गुड फूड. बाकीचे हॅबिट्स जे आहेत ते स्मोकिंग, ड्रिंकिंग बऱ्याच लोकांना अजूनही असतात, म्हणजे असं येस. तो ह्या सगळ्या हॅबिट्स थोड्याशा कंट्रोलमध्ये करणं किंवा कमी करणं. सी लाईफस्टाईल प्रत्येकाची डिफरंट असते, म्हणजे आम्ही सगळ्या कॅटेगरीजच्या हे बघतो की ज्याच्यामध्ये प्रोफेशनल्स वगैरे असतात की हु आर व्हेरी मच यूज टू स्मोकिंग इन ऑल. सो वी टेल देम की नो ऍट दिस एज मे बी यू हॅव टू लिटल बिट रिड्यूस इट ऑर बंद करा, कारण हायपर टेन्शन, डायबिटीज,
बाकीचे आजार, हार्टशी रिलेटेड, स्ट्रोक्स, जे आपण ज्याला पॅरालिसिस आहे म्हणतो, ह्या सगळ्या गोष्टी खूप कॉमन होऊन जातात नंतर. कारण आपलं प्रोटेक्टिव्ह हॉर्मोन काय आहे, बायकांना कमी हार्ट अटॅक येण्याचं कारण हेच आहे, कारण आपल्यामध्ये इस्ट्रोजन आहे. इस्ट्रोजन नावाचं, येस, इस्ट्रोजन इज अ व्हेरी गुड हॉर्मोन फॉर अस. अँड ॲज इट गोज ऑन रिड्युसिंग, ऑब्व्हियसली मग आपण पुरुषांएवढीच आपली रिस्क वाढून जाते ना. पण देयर इज देयर एनी वे की आपण ते घेऊ शकतो मेनोपॉज आल्यावर? इट इज नॉट रेकमेंडेड अननेसेसरीली. आपण उगाचच हॉर्मोन्स देत नाही, कारण त्याचे परत साईड इफेक्ट सुद्धा असू शकतात. जे नॅचरल आहे ते चालू राहायचं. पण असं कुठलं तरी खाल्लंय मग जनरेट नाहीच होऊ शकत असं. इस्ट्रोजन हे मला आहे, काही फूड्स मध्ये असतं, नो डाऊट. म्हणजे जवसाची चटणी वगैरे आम्ही खायला सांगतो, कारण जवस इज व्हेरी रिच, फ्लॅक्स सीड्स म्हणतो ज्याला. आणि ऑब्व्हियसली फ्रेश फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स, जे आपण म्हणतो की ताजं अन्न खा आणि ताजे फ्रुट्स. खूप सीझनल फ्रुट्स आपल्या इंडियामध्ये ना इतके चांगले अवेलेबल आहेत. अंजीर खूप चांगलं सोर्स आहे. किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपण जर आहारामध्ये इन्क्लूड केल्या. आणि काय होतं, बायका स्वतःकडे दुर्लक्ष करतात. पोरांना देतात, नवऱ्याला खाऊ घालतात, सासू सासऱ्यांना खाऊ घालतील, पण स्वतःकडे बघणार नाही. तर डोंट डू दॅट. आमच्या पिढीच्या ज्या बायका आता रिकाम्या आहेत ना, त्याने असं करत. पण तरी सुद्धा मला वाटतं ज्या आता अजून संसार चालू आहे, मुलं 8वी 9वीत आहेत, त्यांनी पण लक्ष. इनफॅक्ट आता मी रिसेंटली तुम्हाला उदाहरण देते की 2-3 लेडीज अशा आहेत की ज्यांना आम्ही सांगितलं की तुम्हाला हिस्टोस्कोपी करायची गरज आहे. म्हणजे तुरबेडीनं तपासणी असते की जे ॲबनॉर्मल ब्लिडिंगसाठी आम्ही करतो, किंवा तुम्हाला या गोष्टींची गरज आहे. मॅडम, माझ्या मुलाची 10वीची परीक्षा आहे, ती झाल्यावर केलं तर चालेल का? सो समटाइम्स वी फील की अरे ही 1 दिवसाची प्रोसिजर आहे, ह्याच्यामध्ये जर तुम्हाला काही स्पेसिफिक निघालं नाही तर यू आर गॉन. म्हणजे फ्री आउट ऑफ द टेन्शन ना. अजून 2 महिने टेन्शन घ्या. आणि आय हॅव सीन पीपल, म्हणजे अगदी काही खूप स्वतःच्या नात्यातलीच मंडळी म्हटली तरी चालेल, की ज्यांनी स्वतःकडे इतकं दुर्लक्ष केलेलं आहे की नाही पुढच्या महिन्यात करू, पुढच्या महिन्यात बघू, पुढच्या महिन्यात करू, असं करत 5-6 महिने वर्षभर घालवलं. आणि त्रास स्वतःलाच होतो त्याचा. आजार पण ऍक्च्युअली वाढतो ना. 2 महिने इज अ बिग टाइम. तेव्हा मला वाटतं नवऱ्याने किंवा इतर फॅमिली मेंबर्सनी 1 दिवस त्या मुलाला देऊन केलं पाहिजे, स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि स्ट्रेस इज द मेन किलर. आपल्याला खूप स्ट्रेस असतो, आपण सांगत नाही, आपण दाखवत नाही, पण मग ते कुठेतरी बाहेर निघतं. ओके. सो मला असं कळलंय त्याप्रमाणे टेस्ट रेग्युलर केल्या पाहिजे. येस, ऍटलीस्ट वन्स इयरली यू शुड गेट ऑल युअर टेस्ट. केल्याच पाहिजे. आणि नुसत्या ब्लड टेस्ट नाही, तर ह्याच्यामध्ये पॅप्समियर आणि ह्या सगळ्या इन्क्लूड. मॅमोग्राफी आणि पॅप्समियर या महत्वाचे. आणि तुम्ही अजून एक सांगितली व्हिटॅमिन डी, एचपीव्ही डीएनए. एचपीव्ही डीएनए जे मी म्हटलं ह्युमन पॅपिलोमा व्हायरसचं डीएनए. आणि त्याचं निगेटिव्ह आलं तर मग 3 वर्ष तुम्हाला काय करायची गरज नाही. आणि व्हिटॅमिन डी ची चेक ब्लड टेस्ट मध्ये केलीच पाहिजे. B3, B12 आम्ही खूप कॉमनली करायला सांगतो. B12 कशासाठी असं मला वाटतं? B12 इज अगेन अ व्हेरी इम्पॉर्टंट व्हिटॅमिन इन अवर बॉडी. तर जनरली आपलं B12 ब्लड फॉर्मेशनसाठी उपयोगाचं होतं. आपले नर्वस सिस्टम, म्हणजे आपले जे ब्रेन आणि नर्व्स आहेत त्याच्यासाठी खूप महत्वाचं असतं. आणि ज्यांची प्युअर व्हेजिटेरियन डाएट आहे, जे अजिबात नॉनव्हेज खात नाही, अशा लोकांमध्ये B12 डेफिशियन्सीचं प्रमाण खूप जास्त असतं. कितीही म्हटलं तरी आपण इतके फ्रुट्स वगैरे खात नाही जेवढे खायला पाहिजे. सो मग मल्टीव्हिटॅमिन ची गोळी घेतली तर कदाचित ती थोडीशी होईल. बट अगेन इट्स द सेम थिंग ना. म्हणजे अनलेस यू नो द लेवल, काही नाही तर नुसतं घेत राहतात आणि मग ते कम्स हायर लेवल आणि मग त्याचा दुसरा परिणाम होऊ शकतो. थँक्यू सो मच डॉक्टर. की आशा आहे की नाही, तुम्हाला मी ते 3 प्रश्न काल व्हॉट्सअपवर पाठवले ते ना. तर त्याच्यामध्ये आपण आय थिंक महत्वाचं आहे असं मला वाटतं. नक्की आपण हे करूया. हे बघा, हे इथे आहे. करेक्ट. तर मेन्स्ट्रुअल कप्स बद्दल जे आहे ते ऑफकोर्स मेनोपॉझल ह्या याच्यामध्ये ते येणार नाही. आपण ते पुढच्या याच्यामध्ये बघूया. बर्थ कंट्रोल आणि वॅझेक्टमी किंवा बर्थ कंट्रोल जे म्हटलं, आता बरेचदा असं होतं की मेनोपॉज, आता बधाई हो नावाचा पिक्चर बघितला असेल समजा, तर त्याच्यामध्ये असंच दाखवलेलं आहे की 45च्या पुढे त्या बाईला प्रेग्नन्सी राहते. नीना गुप्ताजीने कॅरेक्टर प्ले केलंय. इट्स अ व्हेरी नाईस मूवी. सो बेसिकली काय, आणि असं होतं, इट्स नॉट अनकॉमन. वी हॅव सीन दॅट सम लेडी कम्स टू अस थिंकिंग दॅट शी इज मेनोपॉझल, आणि वेन वी ऍक्च्युअली चेक शी इज 4 to 5 months प्रेग्नेंट. मुलं ऑलरेडी 18 वगैरे वर्षाची मोठी असतात मुलं. इट हॅपन्स. ओके. सो याचा अर्थ काय की आपल्या मेनोपॉज जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपली ओव्हरी ऍक्टिव्ह आहे. वन्स इन अ व्हाईल ओव्युलेशन
जोपर्यंत आपलं पूर्ण ते पाळी संपत म्हणजे 1 वर्ष संपून झालेला नाही तोपर्यंत तुमचे ऑब्व्हियसली ओव्हरीज जर ऍक्टिव्ह असतील तर कधीतरी ओव्ह्युलेशन स्पॉन्टेनियस झालं, नेमकं तेव्हा संबंध आला तर, कारण या एजमध्ये सेक्शुअल ऍक्टिव्हिटी पण बऱ्यापैकी कमी झालेली असते, तर ती वन्स इन अ व्हाईलच्या सेक्शुअल ऍक्टिव्हिटीमध्ये जर कधीतरी ओव्ह्युलेशन झालं आणि जर प्रेग्नन्सी राहिली तर इट कुड बिकम डिफिकल्ट. बऱ्याचशा आता ह्या वयामध्ये ज्या 50च्या पुढच्या बायका आहे, बऱ्याचशा लोकांचं फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन तेव्हा झालेलं आहे, कारण तेव्हा ते खूप कॉमन होतं. ट्युबेक्टमी जे आता तुम्ही वॅझेक्टमी म्हणून विचारलं तर वॅझेक्टमी इज समथिंग विच द मेल्स अंडरगो, म्हणजे नवराचं ऑपरेशन आहे ते, आणि बायकोचं जे आहे किंवा जी बाई अंडरगो करते त्याला आपण ट्युबल लायगेशन किंवा ट्युबेक्टमी. येस, वॅझेक्टमी इज द मेल सर्जरी. आयडिया सी आम्ही तर बरेचदा सांगतो इट्स इरिव्हर्सिबल, म्हणजे एकदा केलं की ते आपण रिव्हर्स नाही करू शकत. हा, पण तरी सुद्धा पूर्वीच्या काळी पण कसं होतं ना की एकदा त्याच्यातनं आपण बाहेर पडलो की आपले जे म्हणजे 2-3 प्रेग्नन्सीज 4 प्रेग्नन्सीज जे काही तेव्हा व्हायच्या ते झालं की त्याच्यानंतर ऑब्व्हियसली आता तर एका मुलावरच बरेचसे लोक थांबतात करू शकतात. तर नाही, तर आम्ही त्यांना ऍडवाइस नाही करत एका मुलावर, कारण ते इरिव्हर्सिबल आहे. पुढे जाऊन जर तुम्हाला बरं वाईट काही झालं किंवा पुढे जाऊन जर असं वाटलं की नाही आम्हाला दुसरं मूल हवं आहे तर अशा वेळेला इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट. मग IVF करायला लागतं किंवा अशा गोष्टी करायला लागतात, तर मग त्याच्यामुळे आम्ही थोडंसं सांगतो की नाही. पण इज इट रिस्की की त्याच्यामुळे पुरुषाच्या सेक्शुअल लाईफवर अजिबात नाही, काहीच परिणाम होत नाही. इंटरनली होतं आणि इट इज अ नॉन स्कॅल्पेल. आजकाल जी केली जाते ती नॉन स्कॅल्पेल वॅझेक्टमी आहे. नॉन स्कॅल्पेल म्हणजे त्याला फार कट पण नाही लागत. ओके, तर अशा वेळेला आम्ही काय सांगतो की ही जी आहे ही जनरली गव्हर्नमेंट सेंटर्समध्ये इझिली होते. पुरुषांना त्याचं इव्हन हे मॉनिटरी पण फायदा मिळतो, म्हणजे त्यांना काहीतरी अमाऊंट ऑफ पैसे मिळतात गव्हर्नमेंटकडनं वॅझेक्टमी करण्यासाठी. मी नेहमी सांगते म्हणजे वॅझेक्टमी करायला पुरुष कधीच पुढे येत नाही. याचं कारण असं आहे की त्यांना असं वाटतं की आपल्या सेक्शुअल ऍक्टिव्हिटीवर काहीतरी परिणाम होईल, पण असं काहीही होत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय होतं की बाईनी ऑलरेडी डिलिव्हरीज आणि सिझेरियन आणि हे सगळं झालेलं आहे तिचं, सो शी इज ऑलरेडी अंडरगॉन सो मेनी थिंग्स. सो आस्किंग हर अगेन टू अंडरगो वन सर्जरी इज नॉट व्हेरी फेअर फॉर हर. बरोबर की नाही? सर्जरीच करायला लागते का नुसतं असं काहीतरी Yes, copper-T is one of the options which we generally say. Copper-T is one of the very safest and very good option. Okay, माझ्याकडे जेव्हा पेशंट येतात पहिली डिलिव्हरी झाल्या मी त्यांना हे सांगते की तुम्ही पुढचा पाळणा लांबवण्यासाठी किंवा पुढे प्रेग्नन्सी न ठेवण्यासाठी म्हणून काहीतरी उपाययोजना करा. सो जनरली आपण काय काय बघतो की कॉन्डम्स असतात, ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स असतात म्हणजे जे गोळ्या म्हणतो आपण ज्याला, आणि कॉपर-T असते. सो कॉपर-T म्हटलं की आधी सगळे नाही रे बाबा मला नको, त्याने खूप ब्लिडिंग होतं, त्याने खूप त्रास होतो. पण बिलीव्ह मी 95% ऑफ लेडीज विल नॉट हॅव एनी प्रॉब्लेम. त्यांना काहीही त्रास होणार नाही, किंवा जो काही त्रास होईल मायनर जे ब्लिडिंग किंवा हे तर 1-2 सायकलमध्ये नॉर्मल होऊन जातो. आणि एकदा त्याची सवय झाली तर कॉपर-T बद्दल अक्षरशः म्हणजे यू वोंट बिलीव्ह दिस, देयर वॉज अराउंड 4-5 years बॅक आय हॅड वन 72-year-old आजी. शी हॅड कम विथ पोस्ट मेनोपॉझल ब्लिडिंग, आणि मी त्यांना जेव्हा चेक केलं तेव्हा मला कॉपर-Tचा धागा लागला. आणि मग आजी म्हण अरे मी तर पार विसरले की कॉपर-T बसवली होती. म्हणजे शी मस्ट हॅव इन्सर्टेड दॅट वेन शी वॉज 25 or so. सो 51 वर्ष ती कॉपर-T आतमध्ये राहिली आणि त्यांनी काहीही त्रास झाला नाही. ती अशी नंतर काढावी लागते. अगदी तिचं 5-10 वर्ष त्याचं जे काही लाईफ असेल त्यानंतर काढायचं असतं. कॉपर-Tचं ते पेनफुल असतं का? नॉट एट ऑल. कॉपर-T बसवायला मला 5 मिनिटं लागतात, काढायला मला अर्धा मिनिटं पण नाही लागत. इतकी सोपी प्रोसिजर आहे. आणि ऑब्व्हियसली इन ट्रेन्ड हँड्स ऑब्व्हियसली यू डोंट रिक्वायर दिस थिंग. कॉम्प्लिकेशन्स आर देअर, बट रॅदर दॅन हॅव्हिंग अ प्रेग्नन्सी अँड गेटिंग इट टर्मिनेटेड ॲट अन ऑड एज, म्हणजे 45 आणि 50व्या वर्षी प्रेग्नन्सी राहून ती टर्मिनेट करणं, किंवा इव्हन 30 मध्ये फॉर दॅट मॅटर, इट्स समथिंग अ बॉडी हॅज टू अंडरगो. आणि तिची गिल्ट फिलिंग राहते ना बायकांमध्ये, इट कॅनॉट बी एक्सप्लेन्ड इन वर्ड्स. म्हणजे अक्षरशः ही गोष्ट आपण समजून सांगू नाही शकत. सो तुम्ही रेकमेंड करता की कॉपर-T 100%. गोळ्या घेतल्याने बाकीचे पण परिणाम होतात, राईट? गोळ्या करेक्ट. तर गोळ्या कोणामध्ये आपण ऍडवाइस करतो किंवा गोळ्या आम्ही कोणामध्ये सांगतो की ज्या लोकांमध्ये म्हणजे नवीन लग्न झालेलं आहे आणि अजून 2-4 वर्ष किंवा एखादा वर्षाचं मूल नको असेल तर आपण गोळ्या नक्की रेकमेंड करतो, कारण ती कॉपर-T कसं 5 वर्षासाठी वगैरे असते. सो डेफिनेटली आपण ज्यांना एकही प्रेग्नन्सी किंवा राहिली नाही किंवा डिलिव्हरी झालेली नाही अशा लोकांमध्ये आम्ही गोळ्या हे करतो. आणि आजकाल खूप लो डोस कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स अवेलेबल आहेत की जे लो डोस म्हणजे ज्याचे साईड इफेक्ट्स होत नाही. ओके. पण मग असं होतं का की गोळ्या घेतल्या 6 महिने लग्न न झालंय म्हणून 6 महिने गोळ्या घेतल्या
तर मग नंतर ते परत प्रेग्नन्सी राहायला खूप वेळ अजिबात नाही असं काही नाही ना? अजिबात नाही ज्या कारण फर्टिलिटी तुमची लगेच परत येते येते का? आणि Okay. बऱ्याचशा लोकांना ज्यांना पीसीओडीचा वगैरे त्रास असतो त्या लोकांना तर आम्ही रेकमेंड करतो म्हणजे ती सायकल छान रेग्युलर होते ओव्हरीज चांगल्या होतात आणि मग पुढच्या वेळेला लगेच प्रेग्नन्सी So आता राहते पीसीओडी ही इतकी मोठी भीती राहिलेली नाही ना? अजिबात नाही हो. दॅट कुड बी अनदर हाफ एन आवर सेशन ओके 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 ठीक आहे Okay. सो आता हा आय थिंक विल थिंक स्टॉप फॉर द हे Okay. आणि मग वी विल टॉक अबाउट द अदर टॉपिक चालेल. हे कसं होतंय बघ डॉक्टर मिनल तुम्ही आमच्या इथे म्हणजे माझ्या सबस्क्रायबर्सना पुणे काकू किंवा प्रज्ञा जोशीच्या सबस्क्रायबर्सना इथे येऊन जी माहिती दिलीत आणि आम्हाला परत एकदा अलर्ट केलं की इतकं लाईटली घेऊ नका तुमच्या शरीराला आणि तुमच्या मेनोपॉजला आणि रेग्युलर वर्षातनं एकदा तरी डॉक्टरांचं हे घ्या काय सगळ्या टेस्ट सगळ्या चेक करून घ्या चांगलं खा थोडासा व्यायाम करा आणि मल्टीव्हिटॅमिन स्पेशली व्हिटॅमिन D3 आणि B12 याची तर काळजी घ्याच म्हणजे सगळ्यांनी ब्लड टेस्ट पण करायची गरज आहे आणि ते महत्वाच्या पॅप्समियर आणि मॅमोग्राफी हे करायची गरज आहे हे सगळं परत एकदा जे माहिती होतं पण दुर्लक्षच करतो आम्ही तर आशा आहे की आता हा व्हिडिओ बघितल्यावर तरी तुम्ही रेग्युलरली वर्षातनं एकदा स्पेशली वाढदिवसाच्या महिन्यात किंवा जानेवारीमध्ये म्हणजे वर्ष सुरू होतो तेव्हा या टेस्ट जरूर करून घ्याल अगदी हायवे न करता सो खूप खूप धन्यवाद थँक्यू आणि डॉक्टर मिनल मेहंदळे यांचा पण स्वतःचा एक चॅनल आहे तर हा व्हिडिओ तिकडे पण शेअर होईल आणि तुम्हाला जे प्रश्न येतील ते तुम्ही त्यांचं चॅनल पण तुम्ही रेग्युलर बघा त्यांचे ऑलरेडी काही व्हिडिओज आहेत आणि तिकडे जाऊन पण तुम्ही त्यांना डायरेक्ट प्रश्न विचारू शकता धन्यवाद मी तो व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते थँक्यू